मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या योजना, जलजीवन मिशन आणि इतर विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले। दरम्यान चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठमोठ्या टाक्या बांधण्यात आल्यात, विहीर खोदण्यात आल्यात, शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, पण तरीही मेळघाटातील आदिवासी बांधवांना शुद्ध पाणी मिळत नाहीये। अनेक गावांमध्ये बांधलेल्या योजना अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधण्यात आलेल्या आहेत। कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे। आदिवासी बांधवांना घोटभर पाण्यासाठी वणभटकंती करावी लागते। या सर्व पाणी टंचाईच्या समस्येबाबत अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आज चिखलदरा तहसील कार्यालय येथे पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार बळवंत वानखेडे उपस्थित होते। या सर्व प्रामुख्याने चिखलदरा नगरीचे नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडेकर, तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामसेवक, तलाठी मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित होते। खासदार बळवंत वानखेडे यांनी चिखलदरा तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणी टंचाईचा आढावा घेतला। चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे। अनेक ठिकाणच्या योजना अपुऱ्या आहेत। दुर्गम भागातील गावांमध्ये अजूनही पाणी पोहोचलेलं नाहीये। मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या पाण्याची समस्या सोडवली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद सुद्धा खासदार बळवंत वानखेडे यांनी यावेळेस दिली आहे। तहसील कार्यालय आणि तालुक्यामध्ये जे संपूर्ण पाणी टंचाईचा जो उन्हाळी प्रश्न होता, यावर जी आज आपण आढावा बैठक केली, याचा शेवट काय निघालेला आहे? दरवर्षीच या चिखलदरा असेल किंवा मेळघाट असेल, यामध्ये पाणी टंचाई, भीषण पाणी टंचाई असते। खूप मोठा त्या लोकांना सामना करावा लागतो पाणी टंचाईचा। आणि वारंवार तेच सांगत असतो की पाणी टंचाई निर्माण होण्याच्या अगोदरच आपण काही उपाययोजना केल्या पाहिजेत, परंतु प्रशासनाकडून तसं होत नाही। आणि प्रशासन नेहमीच्या प्रमाणेच जे काही त्याची प्रोसेस असते त्या प्रोसेसप्रमाणे चालते, मग शेवटी पाणी टंचाई गळत होते। मग या संदर्भात म्हणूनच अगोदर मी यापूर्वी मीटिंग घेतली होती, सूचना केल्या होत्या। आज सुद्धा त्या संदर्भात मीटिंग घेतली आणि बऱ्याच गावच्या जे काही पाणी पुरवठ्याच्या समस्या आहेत, मग काही ठिकाणी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊ राहिली, काही ठिकाणी योग्य नियोजन नसल्यामुळे होऊ राहिली, तर काही ठिकाणी सोर्स नसल्यामुळे, सोर्स आटल्यामुळे पाणी टंचाई होऊ राहिली। तर ज्या गावात आता पाण्याचा दुसरा सोर्स नाही, त्या गावात पाणी टंचाईच्या निवारणाच्या संदर्भात टँकर लावण्याच्या सूचना दिल्या। आणि हे जे काही वारंवार पाणी टंचाई होते, निर्माण होते दरवर्षीच, तर यासाठी कायम उपाययोजना करण्याच्या संदर्भात असा एक रोड मॅप करता येईल का, त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। आपण केंद्रामधले लोकप्रतिनिधी आहात, टायगर रिझर्व्ह फोर्सचा हा विषय जो मेळघाटचा आहे,